बाहेर मुसळधार पाऊस आणि थंडगार अशी हवा. ह्या थंडगार हवा आणि पावसाची मजा घेण्यासाठी आज आपण कुरकुरीत असे गरमागरम कांद्याचे भजी, बटाट्याचे भजी, मिरचीचे भजी करणार आहोत. थोडाही सोडा न वापरता सिक्रेट अशा टिप्स सांगून आजच्या आज आपण भजी करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. कांदा असा उभा कापून घ्यायचा, त्याच्यामध्ये हा नार आहे ना हा काढून टाकायचा. हा काढल्याने तुमचा भजीसाठी कांदा आहे ना तो चांगला मोकळा सुटसुटीत होतो. भजीसाठी कांदा उभा पातळ चिरून घ्यायचा आणि त्याला हाताने कुस्करून घ्यायचा, म्हणजे असा सुटसुटीत तो तयार होतो. त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ घालायचं आहे. सर्व कांद्याला आपल्याला मीठ चोळून घ्यायचं आहे. सोडा न घालता कांद्याची भजी कुरकुरीत आणि अतिशय चविष्ट होण्यासाठी काय करावे, तसेच बटाट्याची भजी टम्म फुलणारे आणि खुसखुशीत होण्यासाठी काय करावे याच्या सिक्रेट टिप पुढे मी सांगणार आहे. ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कांदा आहे ना तो आपल्याला असा हाताने चुरून घ्यायचा आहे. जेवढा तुमच्याकडे वेळ असेल ना तेवढा वेळ त्याला आपल्याला झाकून ठेवायचा आहे. मी 1 तास कांदा इथे झाकून ठेवला होता. बघू शकता कसं कांद्याला पाणी सुटलेलं आहे. असं कांद्याला पाणी सुटल्याने भजी न चविष्ट होतात. छोटा 1 चमचा हळद आणि छोटे 2 चमचे घरचा लाल मसाला चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि जसं लागेल तसं आपण याच्यात बेसन पीठ घालणार आहोत. कारण हे पीठ भिजवण्यासाठी आपण पाणी वापरणार नाही, फक्त कांद्याला जे पाणी सुटलेलं आहे ना त्याच्यातच आपण हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. माझा ओवा घालायचा राहिलेला, अर्धा चमचा ओवा घालायचा. देठासकट कोथिंबीर आणि मिरची घालायची. भजीना चवीला खूप छान लागतात. भजी कुरकुरीत होण्यासाठी इथे मोठा 1 चमचा आपल्याला तेल घालायचं आहे. कडकडीत तेलाचं मोहन घालायचं. असं कडकडीत तेलाचं मोहन घातलं ना की आपल्याला सोडा घालायची गरज नाही. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की त्याच्यामध्ये भजी सोडायची. आपण भजी तळण्यासाठी जेव्हा कढईमध्ये तेल गरम करायला ठेवतो ना त्यातलंच चमचावर तेल काढायचं आणि पिठात घालायचं. बघू शकता बाहेर किती मस्त धो असा पाऊस पडत आहे. छान अशी थंड अशी हवा पण सुटलेली आहे आणि गरमागरम आपले हे कांद्याची भजी. भजीना बारीक गॅस करून शेकवायचे नाहीत, नाही तर मग तेलकट होतात. मध्यम आचेवरती शेकवायचे आणि एकदम पण मोठा करायचा नाही आहे. मोठा केला तर आतमध्ये ते कच्चे राहतात. अशा पद्धतीने सर्व भजी आहेत ते तळून घ्यायचे आहेत आणि तेल नितळण्यासाठी साईडला ठेवून द्यायचे आहेत. पावसातून काहीतरी गरम पण खाऊ वाटतं आणि तिखट पण खाऊ वाटतं. तर आज आपण तिखट अशा मिरचीच्या भजी करणार आहोत. त्याच्यासाठी मी इथे 7 ते 8 मिरच्या घेतलेल्या आहेत. एक अर्धा चमचा मीठ घ्यायचं. छोटा अर्धा चमचा हळद. मीठ आणि हळद आहे ना ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिरच्यांना मी उभ्या चिरून घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये असणाऱ्या बिया आहेत ना त्या काढून टाकायच्या आहेत. मिरचीची भजी केली ना तर ती आतून पचपचीत लागते, म्हणून याला मीठ आणि हळद आपल्याला आतून चोळायची आहे. मग भजी आहे ती चविष्ट लागते. 1 वाटी बेसन, अर्धा चमचा हळद, 2 पिंच हिंग आणि छोटा अर्धा चमचा कलरसाठी आपण तिखट घातलेलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालून पीठ चांगलं फेटून घ्यायचं. थोडीशी कोथिंबीर घालायची आणि मिक्स करायचं. भजीसाठी पीठ ना जास्त पातळ किंवा घट्ट भिजवायचं नाही. पिठामध्ये मिरची बुडवायची आणि तेलात सोडायची. प्रत्येक मिरची आहे ती आपल्याला पिठामध्ये बुडवून तेलामध्ये सोडायची आहे. मध्यम तीव्र आचेवरती मिरच्या दोन्ही साईडनी खरपूस अशा आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. गरमागरम अशा आपल्या मिरचीच्या भजी तयार झालेल्या तेल नितळण्यासाठी साईडला ठेवून द्यायचे. बटाट्याची भजी करण्यावर त्याच्यासाठी बटाटा सोलून घेतलेला आहे. आपल्याला गोल असे बटाटे कापून घ्यायचे, त्या स्लाइस करून घ्यायचे. जर नसेल तुमच्याकडे ना तर तुम्ही सुरीने पातळ कापलेत ना तरी चालेल. असे स्लाइस करून झाले ना की पटकन पाण्यात टाकायचे, नाही तर काळे पडतात. त्यांना स्वच्छ 3-4 वेळा धुवून काढायचे. त्याचे स्टार्च आहेत ना ते निघून गेले पाहिजेत. त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं. सोडा न घालता बटाट्याची भजी टम्म फुलले पाहिजेत किंवा ती खुसखुशीत झाले पाहिजेत. ह्याच्यासाठी सिक्रेट टिप तुम्हाला मी सांगणार आहे. तुमच्याकडे जेवढा वेळ असेल ना तेवढा वेळ मिठाच्या पाण्यात जर बटाटे ठेवलेत ना तर बटाट्याची भजी खुसखुशीत होतात. एका भांड्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे. अर्धा चमचा हळद घालायची आहे. छोटा अर्धा चमचा आपल्याला घरचा लाल मसाला कलरसाठी घालायचा आहे. 2 पिंच हिंग आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं. चांगलं मिक्स करायचं. जेवढे तुम्ही मिक्स करणार ना तेवढे त्याच्यामध्ये बबल्स तयार झाले की आपले बटाट्याची भजी आहेत ना असे टम्म असे फुललेले होतात. तुम्हाला सोडा घालायची गरज नाही आहे, म्हणून मिक्स चांगलं करायचं. सुरुवातीला पाणी घालूनच पातळ करायचं नाही. मिक्स करून करून आपलं हे मिश्रण आहे ना ते आपल्याला पातळ करायचं आहे. आणि बटाट्याच्या भजीसाठी हे जे आपण पीठ भिजवतो ना ते एकदम असं पातळ पाहिजे, जास्त घट्ट पाहिजे नाही. जास्त घट्ट झाले ना तर गजगजीत भजी होतात. बघू शकता तुम्ही किती पातळ पीठ भिजवलेलं आहे ते. त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर आणि कडकडीत 1 चमचा तेल घातलेलं आहे. त्याने भजीचा चांगले कुरकुरीत होतात. पिठामध्ये आपले हे बटाट्याचे आपण काप करून ठेवलेले आहेत ना ते बुडवायचे आणि असे तेलामध्ये सोडायचे. तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि गॅस मध्यम आचेवरती ठेवायचा
आणि इकडून तिकडून पलटी करून आपल्याला खरपूस अशा तळून घ्यायच्या आहेत. बघू शकता तुम्ही, सोडा न वापरता टम्म फुललेले मस्त खुसखुशीत असे हे बटाट्याची भजी तयार होतात. नक्की एकदा तुम्ही करून बघा. एका जाळीमध्ये ना तेल नितळण्यासाठी साईडला ठेवून द्यायचे. मस्तपैकी अशा बाहेरच्या धो पाऊसने थंडगार हवेतून आपले गरमागरम असे बटाट्याचे, कांद्याची भजी आणि मिरचीची भजी तयार आहे.